नमस्कार, मी ऋषी देसाई. आनंदवारीमध्ये आपलं स्वागत. खरं तर देवाच्या देवाऱ्यात भेदभाव नसतोच मुळी, पण देवाच्या विचारसरणीनुसार शैव आणि वैष्णव हे दोन पंथ झाले. खरं तर भिन्न विचारसरणीचे हे दोन प्रवाह आज जेजुरीत पुन्हा एकदा वारीच्या निमित्तानं एकत्र आले आणि भक्ती संगमाचा प्रवाह महाराष्ट्राचा संस्कृती विमान दुथडीनं वाहू लागला. या सगळ्या चैतन्य क्षणावरच आहे आजची आनंदवारी. ज्ञानोबा माऊलींची पालखी जेजुरीत पोहोचली तीच भंडाऱ्याची बहारदार उधळण अंगावर घेत. सकाळपासून जेजुरीकरांना वाट होती ती माऊलींची पालखी कधी येते याची. मग ऐन मावळतीच्या वेळी माऊलींनी जेजुरीच्या शिवारात प्रवेश केला आणि खंडेरायाच्या या भूमीत आनंद आणि उत्साहाची लहर पसरली. जसजशी पालखी पुढे सरकू लागली तसतशी खोबरं आणि भंडाऱ्याची एकच उधळण पालखीवर झाले आणि मग बघता बघता अवघी जेजुरी सोन्याची होऊन गेली. मानाचे अश्व, रथ, छत्रा, अब्दागिऱ्या, मानकरी, वारकरी, टाळ, मृदुंग सगळं सगळं अगदी या सोनेरी भंडाऱ्यात नाहून निघालं. मल्हारी रायाच्या दर्शनानं ज्ञानिया धन्य झाल्या आणि ज्ञानियांच्या दर्शनाने अवघे जेजुरीकर. या अभूतपूर्व स्वागतानंतर माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम हा जेजुरीत असणार आहे. जेजुरी मंदिराच्या विश्वस्तांची चर्चा केली आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी. येळकोट येळकोट, जय मल्हार. खंडोबारायाच्या जेजुरीमध्ये आहोत आणि माऊलींच्या पालखीचं इथं भंडाऱ्याची उधळण करत स्वागत झालेलं आहे. काय आहे या स्थानाचा महिमा? आपल्यासोबत देवस्थानचे विश्वस्त आहेत. खंडोबा शंकराचं रूप आहे आणि विठ्ठल विष्णूचं आहे. एक वेगळा इथे संगम झालेला आहे. शिव आणि वैष्णवांचा संगम या ठिकाणी दरवर्षी होतो आणि जे काही वैष्णवांचे भक्त आहेत ते आनंदाने भंडाराचा उधळण या करतात. खंडोबाला भंडारा हा प्रिय आहे आणि अनादी कालापासून या भंडाराची उधळण या जेजुरी शहरात होत्या. काय सांगाल, हा जो उत्सव जेव्हा जेजुरी नगरीमध्ये हजारो वारकरी येतात, पालखी येते माऊलींची, साक्षात माऊलींच्या पादुकांचं दर्शन होतं, काय एकूण इथला वातावरणाचं वर्णन तुम्ही कसं कराल? ज्ञानेश्वर महाराज स्वतः जिवंत असताना किंवा नामदेव असो, एकनाथ असो, सर्व संत या ठिकाणी येऊन गेलेत. प्रत्येकाने खंडोबावर आरत्या रचल्यात, गवळणी रचल्यात किंवा वेगवेगळी पदं लिहिलेली आहेत आणि अक्षरशः या ठिकाणी जेव्हा वैष्णवांचा मेळावा जमतो संध्याकाळी या ठिकाणी कीर्तनं किंवा भारुडं होतात. खूप मोठं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी असतं आणि प्रत्यक्ष वैष्णव आणि शिव एकत्र भेटले, जी घटना महाराष्ट्रासाठी अलौकिक असते अशी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. खूप धन्यवाद. तर वैष्णवांचा मेळा आणि शिवभक्त हे एकत्र येण्याचा योग या जेजुरी नगरीमध्ये, खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये हा एक वेगळा योग आपल्या सगळ्यांनाच अनुभवायला मिळतो. तोच हा योग, अपूर्व योग आपण सगळ्यांनीच आता इथे अनुभवलेला आहे. झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी ही एक आगळी वेगळी मेजवानी असणार आहे, एवढं मात्र नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेशसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, जेजुरी. आपण थेट जाऊया. प्रशांत नासपुरे आमचे प्रतिनिधी जेजुरीहून आपल्या सोबत आहेत. प्रशांत, माऊली भंडाऱ्यानं पूर्णपणे भारावलेला देह आणि भंडाऱ्यानं पूर्णपणे सोन्याची झाली जेजुरी आणि त्यात माऊलींचा अबीर गुलाल, सगळं वातावरण भारावलेलं आहे. काय सांगाल, काय कशा पद्धतीने चितार आले सगळं वातावरण? नक्की नक्की ऋषी, जेजुरीमध्ये आज खंडेरायाच्या नावानं चांग बोला एवढा जय जयकार आहे. सोपान देवांची नगरी सासवडवरनं पालखी मार्गस्थ झाली आणि खंडेरायाच्या जेजुरीमध्ये आलेली आहे आणि खंडेरायाच्या जेजुरीमध्ये आगमन होताच, माऊलींच्या पालखीचं आगमन होताच इथल्या स्थानिकांनी, जेजुरीकरांनी भंडाराची उधळण करत इथं स्वागत केलेलं आहे माऊलींच्या पालखीचं. खरं तर वैष्णवांचा मेळा समजला जातो माऊलींचे वारकरी म्हणजे, आणि माऊली म्हणजे विठ्ठल म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार आहे आणि खंडेरायाचं दैवत आहे. इथं मल्हारी मार्तंड आहे की जो शिवाचा अवतार समजला जातो. त्यामुळे वैष्णवांचा मेळा आणि खंडेरायाचे शिवभक्त असा एक वेगळा अनुभव सध्या जेजुरीमध्ये बघायला मिळतो आहे. अर्थातच दरवर्षी या क्षणाला म्हणजे या उत्सवाला पाऊस वरुण राजा हजेरी लावतो, मात्र यंदा मात्र वरुण राजाने काहीशी सुट्टी दिलेली आहे पावसाला. त्यामुळे जे काही दरवर्षीचं वातावरण असं, वरनं पाऊस असतो आणि खाली रस्ते जे ओले झालेले असतात, पूर्ण पिवळे झालेले असतात, यावरची मात्र पाणी नाहीये, पाऊस नाहीये, मात्र भंडाऱ्याची उधळण तितक्याच उत्साहाने झालेली आहे. ऋषी, नक्कीच भंडाऱ्याची उधळणी वर्षानुवर्ष सुरू आहे. आपल्या स्वतःची संस्कृती, वारी आणि पूर्णपणे आपल्या भावना तेवढ्याच आनंद चिंबक करत, हे मात्र नक्की. धन्यवाद प्रशांत, या सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे आपल्या सोबत होते. खरं तर विठ्ठलाचं हे रूप किती आठवावं, किती साठवावं आणि किती पाहावं असंच असतं. वारी दरवर्षी असते, पण वारीचं रूप वेगवेगळं असतं, कारण दरवर्षी आनंद वेगळा असतो, चैतन्य
वेगळं असतं. मार्गक्रमण तेच असलं तरी पाहण्याची दृष्टी वेगळी असते. अशीच वारी वेगळ्या पद्धतीनं चितारणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज आपल्यासोबत आनंदवारीत असणार आहेत. उद्धवजींनी पहावा विठ्ठल या पुस्तकाच्या माध्यमातून आनंदवारीचं एक वेगळं चित्र महाराष्ट्राला दाखवलं होतं. खरं तर वारी म्हणजे आसमंत, पण आसमंतात न दिसणारी वारी ही केवढी आभाळभर भरलेली असते हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवलं. आपल्यासोबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आहेत. उद्धवजी, तुमचं स्वागत आनंदवारीत. खरं तर महाराष्ट्र देशानंतर पहावा विठ्ठल हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतलात. केवळ हेलिकॉप्टरमधून फोटो काढणं एवढाच हा प्रोजेक्ट नव्हता, तर ही वारी उलगडायची होती. या वारीत कधी वारकऱ्यांच्या पायाची धूळ होऊन, तर कधी त्यांच्या डोक्यावरचं शुभ्र पागोटं होऊन, कधी रिंगणात फेर धरून, तर कधी विठूचा गजर बनून तुमचा कॅमेरा फिरला होता. तुम्ही या वारीचा आसमंत रूप छायाबद्ध केलंय. कसा होता हा सगळा अनुभव, उद्धवजी? म्हणजे मी बोललो तर तुम्हाला कदाचित पटेल पटणार नाही. पूर्णपणे आसमंत भरून गेलेला असा जनसागर सुद्धा शब्द कमी पडेल असा हा प्रचंड, म्हणजे त्याला शब्दच नाही माझ्याकडे. समुद्र म्हणजे काय असू शकतो, जनसागर काय असू शकतो, त्याचं ते मूर्तिमंत दृश्य मी बघत होतो. आणि साहजिकच आहे, ज्या वेळेला वारीत आपण चालतो, मी गेल्या वर्षी तोही थोडासा एक अनुभव घेतला, तेव्हा कल्पना येत नाही त्याच्या भव्यतेची. पण हेलिकॉप्टरमधून मी जेव्हा बघत होतो तेव्हा खास करून दिवेघाट, सासवड, एक टोक सासवडला पोचलेलं, दुसरं पूर्ण तो दिवेघाट भरून दिवेघाटाच्या खाली एक 4-5 किलोमीटरवरती ते एक टोक होतं, दुसरं टोक. म्हणजे एवढा सगळा प्रचंड समुद्र हा एका पालखीचा, ही ज्ञानेश्वर माऊलींची, तुकोबांची तशीच, अशा विविध ठिकाणावरून पालख्या येत असतात. आणि तो जो काय दिवस असतो त्या दिवशी तर मी बघितलं, पंढरपूर पूर्णपणे माणसांच्या पुराने भरून गेलेलं असतं. म्हणजे कुठलाही एक रस्ता, गच्ची, गल्ली अशी शिल्लक नव्हती की जिकडे भाविक नव्हते. नक्कीच. किती आठवावा, किती साठवावा, किती पहावा, किती बोलावा, किती जाणावा, किती सांगावा, असा हा माझा विठ्ठल. एकूणच या पुस्तकाच्या निमित्तानं उद्धवजींनी टिपलेले या संपूर्ण वारीचे हे काही क्षण तुमच्यासाठी खास. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. तुळसी हार गळा कासे एकूणच शिवारातल्या माणसाची ही वारी असं म्हटलं जातं, सामान्य कष्टकऱ्यांची ही वारी असं म्हटलं जातं. भाबड्या माणसाला देव जाणून घ्यायचा असेल तर त्याने वारीत यावं आणि वारीत येऊन भाबडेपणा शिकावा, अशी ही आनंदाची आनंदवारी. वारीचं हे विराट रूप छायाबद्ध केलं होतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. त्याच पहावा विठ्ठलच्या निमित्तानं आणि याच्या आनंदवारीच्या निमित्तानं ही सगळी दृश्य आपण पाहतोय. सुंदर ते ध्यान. खरं तर सगळं हे पाहावं असंच आहे. आपल्यासोबत उद्धवजी आहेत. उद्धवजी, महाराष्ट्राची वारी ही एक वैभवशाली परंपरा आणि सांस्कृतिक सोहळा आहे. हे सगळं पाहताना नेमका मनात काय भाव येतो, काय सांगाल? काय भाव म्हणजे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा भावच येऊ शकत नाही मनामध्ये. मी जे पुस्तक काढलेलं आहे त्याच्यामध्ये म्हटलं, त्या दिवशी मी पंढरपूरला विठोबाला, विठुरायाला मंदिराला वर्ण मी प्रदक्षिणा घातली अशी म्हणा. पण विठ्ठल विठ्ठल काय असतो, तो विठ्ठल मला त्या भाविकांच्या रूपामध्ये दिसला. तो पांडुरंगच होता. ब्रेकनंतर स्वागत. आपण संवाद साधतोय उद्धव ठाकरे यांच्याशी आणि या निमित्तानं जाणून घेतोय वारीची ती वेगवेगळी रूपं. आपण
लगेच पाहूया वारीची ती रूपं. खरं तर वारीमध्ये एक चैतन्य असतं, एक आनंद उत्साह बारलेला असतो. आपण पाहू शकतो विराट विराट असं हे जनसागराचं रूप असतं. खरं तर जाणारा एक प्रवाह असतो, पाहणारा एक प्रवाह असतो आणि चितारणारा रेखाटणारा एक प्रवाह असतो. असं म्हणतात ना, ज्यावेळी हे सगळं दृश्य पाहावं त्यावेळी मनाची जी सुंदर अशी चैतन्य अवस्था होते ती शब्दातीत काय करावी. जिकडे पाहावं तिकडे माणसांचीच गर्दी आणि माणसांच्याच या जगातला माणसांची माऊली म्हणजे विठू माऊली. संपूर्णपणे ती भोजनाची सोय असेल, मध्यान्न असेल, विसावा असेल, स्वयंशिस्त असेल, उदाहरणं म्हणून घ्यावे आणि आयुष्य संपन्न बनावं असं असेल. शिस्त ती निसर्गाकडून शिकावं, शिस्त ती प्राण्यांकडून शिकावी, शिस्त ती वाहनांकडून शिकावी. शिस्तीचं एक सुंदर रूप आणि कीर्तन भजनात आणि हरिनामात रंगलेला हा माझा अवघा भक्तिमय महाराष्ट्र. लोककलेनी लोकसंस्कृतीनं सजलेला हा महाराष्ट्र आणि माऊलींचा अश्व ज्यावेळी फेर धरतो त्यावेळी काय बोलावं, काय सांगावं. आपल्यासोबत उद्धवजी आहेत. उद्धवजी, खरं तर स्वार्थ आणि मोहानं भरलेल्या या जगात 18 दिवसांसाठी वारकऱ्यांनी भरलेलं हे जग वैष्णवमय बनून जातं. थोडक्यात चराचर व्यापून या उरला उभा विठेवरी ठाकला अशीच देहाची अवस्था होते. उद्धवजी, कोणत्याही आमंत्रणाशिवाय अगदी नित्य नेमानं संघटित वारी होते. या वारीतून नेमकं शिकण्यासारखं काय आहे, काय सांगाल? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपण शहरातली माणसं 2-3 दिवस बाहेरगावी जायचं म्हटलं तर आपली बॅग भरणं, त्याच्यात कोणते कपडे घ्यायचे कोणते घ्यायचे नाहीत, सामान कोणतं असायला पाहिजे. पण ही मंडळी ह्यांच्या हातामध्ये काय असतं नसतं, मी तर बघितलं त्यांच्याकडे काहीच तसं नसतं. तरी देखील ते जवळपास 18 ते 21 दिवस सतत चालत असतात. कोणालाही उसंत नसते, कोणालाही थांबायला वेळ नसतो आणि एवढं करून त्यांचे जे काही कार्यक्रम असतात ते ठरलेल्या वेळेला व्यवस्थित होतात. म्हणजे कोणी असं तिकडे काय ऑर्गनायझर वगैरे मला दिसला नाही. पण वरून बघताना असा तो प्रवाह चाललाय, पण जिथे थांबायच्या तिकडे थांबतो. खास करून ते रिंगण हा जो काही प्रकार असतो ते बघणं म्हणजे अलौकिक तो असा तो सोहळा आहे. त्यांच्याकडनं एक एकजूट, श्रद्धा, निष्ठा, एवढे वर्ष ते श्रद्धेने निष्ठेने पिढ्यानपिढ्या ह्या वारीला येत आहेत ते तर आहेच. आणि संयम, मला वाटतं ह्या सगळ्या किंबहुना अनेक गोष्टी आहेत. शिस्त, ह्या बऱ्याचशा काही गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. खरं तर शिकण्यासाठी जावं, येताना दैवत आणि माणूस बनून परतावं अशी सगळी आनंदवारी असते. उद्धवजी, कटेवरी ठेवलेल्या या दैवताकडून एक ऊर्जा मिळत असते. खरं तर विठ्ठल आणि संघटना, विठ्ठल आणि नेतृत्व अशी वेगवेगळी रूपं आहेत या सगळ्या विठ्ठलाची. पण एक प्रश्न सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं, तुमच्या अंतरंगातलं विठ्ठलाचं रूप नेमकं कसं आहे? मी म्हटलं ना, मी प्रत्यक्ष मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन त्यावेळेला घेतलं नाही. आधी गेलो होतो, पण तो जो काही जिवंत विठ्ठल मला दिसला तो मला नाही वाटत कोणी पाहिला असेल. तर ते बघणं हे मला असं वाटतं माझं भाग्य होतं. म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग मला दिसला असं मी म्हणेन. नक्कीच या चराचरात भारलेला पांडुरंग दिसणं हेच खऱ्या अर्थानं भाग्य आहे. धन्यवाद उद्धवजी, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात, आमच्याशी संवाद साधलात. पण या निमित्तानं एक गोष्ट मात्र नक्की आहे, तो म्हणजे या सगळ्या छायाचित्रांमधली दिसलेली वारी ही शब्दातीत आहे. कदाचित जिथे शब्द कमी पडतात तिथे सुरांची आणि चित्रांची आवश्यकता भासते. ब्रेकवर जातोय, पण जाताना पाहूयात याची सुंदर क्षणांची एक झलक.
वारी. आषाढातल्या वारकऱ्याची वारी असते ना, तशीच मनातल्या विठोबाला जागवत आपल्या कामात चैतन्य निर्माण करणाऱ्या प्रत्येकाची ही वारी असते. विठोबाचं द्वैत रूप आपण सगळेच पाहतो, पण काही जण अद्वैताशी नातं सांगत मनातला विठोबा शब्दबद्ध करतात, तेव्हा एक वेगळीच अनुभूती येते. साक्षात पंढरपूर उभं राहतं. आज आपण जाणून घेणार आहोत गायक नंदेश रुमप यांना भावलेलं विठ्ठलाचं रूप. वारीतला प्रत्येक माणूस जेव्हा जातो तेव्हा त्याला कोणी ना कोणीतरी कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येऊन मदत करतो. प्रत्येक माणूस एकमेकाला मदत करत 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 ती पंढरीची वाट गाठतो. मला असं वाटतं याच्यातच कुठेतरी गुपित दडलेलं आहे. कारण जेव्हा तो माणूस प्रत्यक्षात तो वारीत सामील होतो तेव्हा त्याच्याबरोबर आलेला माणूस तो कोण आहे, कुठल्या गावचा आहे, कुठल्या शहरातला आहे काही माहीत नसतं. पण तो माणूस पंढरीला चाललाय आणि तो विठ्ठलाचा भक्त आहे म्हणून त्याच्यासाठी आतोनात प्रयत्न करतो. त्याला काही भाकरी लागते, काही कांदा लागतोय, तर त्याला तुला बाबा आहे का खायला? नाही वय, माझ्याकडे आहे, मी देतो. इतकं प्रेम त्या मंडळीने एकमेकाबद्दल दाखवावं. खरंच मी असा अभूतपूर्व सोहळा माझ्या आयुष्यात किंवा कुणीही त्यांच्या आयुष्यात पाहिला नसेल. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदे तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आनंद वारीचा आनंद सोहळा आषाढी एकादशीपर्यंत असाच आपण पाहणार आहोत. तुर्तास आज इथंच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.